गोडी पाही जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मणी हे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जीवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तां बहुमोटोषवी आतार देहि आपणे सौपारुनिया बने वरी मै सौपावले श्री गुरूंची संपद्य ज्ञानं शिविदाय भक्तिं लोकितोयन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं महिम्न पारं ते परमविदुषो यत्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्मै गिरः अथावाच सर्वे सुमति परिणामा वदिगृह्णन् ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः जिधि ज्ञान विज्ञान संजीव होते जिधि योग विदेश सामर्थ्यते जिधि मानवा तुझा पायरेसी सदानम्रमाथा तुझा मंदिरी अरत जीवा संतृप्ति तुझा दर्शनी लोक स्वानंद घी श्रुती धन्य श्रुती धन्य झाल्या श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझा पायरीसी सदा नम्र माथा मस्तक हे पाया हरि मस्तक हे पाया हरि मस्तक हे पाया हरि मस्तक हे पाया वार करी संताचा 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 हे मस्तक हे पाया बरी हरि मस्तक हे पाया बरी यावार करी संताचा यावार करी संता यावार करी संजीवयेत अखिल शक्तिधर स्वधाम्नाम अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं रिपीट नाही थे ना योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयेत अखिल शक्तिधर स्वधाम्नाम अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मानयास करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मानयास देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा प्रसूत प्राप्त सली चिंतन निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग गायलेला अभंग महान वैराग्यवंत संत साहित्य सोनी अशा खाणीमधून शब्दरत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावरती आपल्या तत्वज्ञानाचा ध्वज कलश ज्या महापुरुषाने चढवला विवेक वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा परमोच्च बिंदू अर्थात देवमान्य संत संत मान्य संत आणि जगतमान्य संत पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा श्री तुकाराम महाराजांचा कोण तुकाराम महाराज असा जर एखाद्या वरवंडीच्या व्यक्तीला प्रश्न पडणार तर नाहीच तरी सुद्धा ऐका कोण तुकाराम महाराज ज्या व्यक्तीनं दुपारच्या वेळेला श्री तुकाराम महाराजांना काठीनं मारलं दुपारच्या वेळेला श्री तुकाराम महाराजांना ज्या व्यक्तीनं काठीनं मारलं त्याच व्यक्तीला संध्याकाळच्या वेळेला हाताला धरून आणून कीर्तनामध्ये उभं केलं आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात टाळ दिला ते तुकाराम महाराज आहेत कोण तुकाराम महाराज आहेत आपल्या एकुलत्या एक लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून ज्या महापुरुषाने दूध काढण्याची क्रांती केली ते तुकाराम महाराज आहेत कोण तुकाराम महाराज आहेत एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा ज्या महापुरुषाने इंद्रायणीच्या डोहावर तारत ठेवला असे महान साधू म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज साहित्य सोन्याच्या खाणीमधून शब्दरत्नांची निर्मिती ज्या व्यक्तीने केली आहे असे पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातली आवड प्रतिपादन करणारा अभंग चिंतन सेवेकरता गायला विठ्ठल 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 या अभंगावरती विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार मला द्यावा लागेल सगळ्यांना श्रोत आहे सगळ्यांना कल्पना आहे पण सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं या उक्तीप्रमाणे गेली अनेक वर्षापासून चालत असलेला आपला वरवंडी खुर्दच ना वरवंडी खुर्द या गावामध्ये वरवंडीमध्ये अत्यंत भव्यतेचा हा उत्सव छोटंसं गाव आहे गावातल्या वस्त्या सुद्धा गावाच्या बाहेर पांगलेल्या आहेत पण तरी सुद्धा एक धार्मिक कार्य करण्याकरता किंबहुना वार्षिक सप्ताह करण्याकरता आपण एकत्र जो 7 दिवस वेळ काढतो ही मोठी भूमिका आहे समस्त वरवंडीकर अत्यंत गोड परमार्थ वर्षातून त्या ठिकाणी 8 दिवस आपण सगळेजण त्या ठिकाणी वेळ काढून हा परमार्थ करत आहात अनेक वर्षाची ही परंपरा आपली आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये अर्थात माझं या ठिकाणी तिसरं कीर्तन होतं आहे आपल्या गावातल्या त्या ठिकाणी सर्व भाविकांच्या वतीनं माझ्यापर्यंत मिळालेलं मला निमंत्रण आपचे कीर्तनाचे जे यजमान आहे आदरणीय आपल्या गावातलं त्या ठिकाणी तरुण नेतृत्व आमचे सचिन दादा लबडे सचिन दादांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सेवेचा सुयोग मला दुसऱ्या वर्षी प्राप्त होतो आहे आपल्या या सप्ताहाला त्या ठिकाणी नेतृत्व जी व्यक्ती करत आहेत आपल्या गावातलं वैभव महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये संप्रदायामध्ये ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी कीर्तन क्षेत्रामध्ये कीर्तन पटलावरती एक मोठं नाव त्या ठिकाणी सध्या गाजतंय असं आपल्या गावातलं व्यक्तिमत्व आमचे परममित्र हरिभक्तीपरायण सचिन महाराज ढोले पूज्य महाराजांच्या नेतृत्वानं हा सप्ताह संपन्न होतो आहे त्यानंतर हरिभक्तीपरायण आदरणीय पूज्य श्री नवनाथजी महाराज ढसाळ यांच्या मार्गदर्शनाने सप्ताह संपन्न होतो आहे आणि समस्त गावकरी यांच्या तन मन धनाने सहकार्यातून हा सप्ताह संपन्न होतो आहे असा अत्यंत गोड हा सप्ताह त्या ठिकाणी गुढी पाडवा ते रामनवमी या उत्सवाच्या त्या ठिकाणी या 8 दिवसाच्या पर्वावरती अत्यंत गोड परमार्थ वरवंडीकर करत आहात आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त होतो आहे सगळ्यांच्या चरणारविंदी वंदन करतो गाणारी वाजवणारी मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तींनी संगीताच्या माध्यमातून आपलं त्या ठिकाणी एक नाव सगळ्यांच्या अंतःकरणावरती कोरलं अशी सगळी महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी आपल्या गावात फक्त प्रेमामुळे आलेली आहे मी पैशामुळे म्हणणार नाही कारण आता मला वाटतं हा जो पिरियड आहे हा जो हे जे दिवस आहेत ना हे दिवस खरं म्हणजे फार एक गायक भेटत नाही एक वादक भेटत नाही अशी दिवस सध्या आहेत आणि भेटल तरी सुद्धा मला वाटतं एवढ्या तयारीशी भेटणं मुश्किल आहे पण तरी सुद्धा मला वाटतं ही मंडळी जी आलीत ना ही सगळी
प्रेमामुळे आलेली आहे. आपल्या गावातलं प्रेम, आपल्या गावातलं वैभवाचं प्रेम या ठिकाणी यांना खेचून आणतं आहे. असे त्या ठिकाणी ही सगळी दिग्गज कलाकार मंडळी ज्यांच्या श्रीमुखातून आपण गोड अशी चाल ऐकली. असं महाराष्ट्रातलं नामवंत आणि दोघंही त्यांचे आमचे परममित्र हरिभक्तीपरायण भजन सम्राट दिग्गज महाराष्ट्रातले आहेत. मला वेगळं सांगण्याची गरज नाही. 2 दिवसापासून आपण ऐकत आहात. 3रा दिवस आज आहे. अनेक कला त्या ठिकाणी पूर्ण त्यांच्यामध्ये ठासून भरलेले आहेत. असं व्यक्तिमत्व आमचे परममित्र भजन सम्राट आमचे दीपकजी दादा साळुंके आणि आमचे परममित्र गणेशजी दादा जाधव. दोघांकरता जोरदार टाळीता वाजवली पाहिजे आपण. अत्यंत ताकदीचे गायक आहेत. अत्यंत ताकदीचे म्हणे महाराष्ट्रातल्या टॉप 10चे त्या ठिकाणी गायक यांचे दोघांचं त्या ठिकाणी नाव त्याच्यामध्ये असेल असे 2 त्या ठिकाणी दिग्गज आपल्या गावामध्ये उपलब्ध आहेत. दोघांनाही मनापासून वंदन करतो. आमचे महाराज या ठिकाणी आहेत पारा नेतृत्व ना किरण महाराज या ठिकाणी. किरण महाराजाला धन्यवाद देतो. ही सगळ्या आमच्या दोबोले महाराजांच्या संस्थेतील सर्व साधक मंडळी आहे. विनेकरी गावातलेच आहेत. त्यांनाही वंदना करतो. सोमदारा बरं ठीक आहे चला काय अडचण नाही. सहस्रमयी तिकडले आहेत. सोमदारांना धन्यवाद देतो. उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीचं त्या ठिकाणी मृदंग क्षेत्रामध्ये नाव त्या ठिकाणी नावाजलेलं आहे असे आमचे परममित्र मृदंग सम्राट मृदंग अलंकार. युट्यूबवरती तुम्हाला असंख्य साले त्यांचे ऐकायला मिळतील. अनेकदा त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये सेवा देण्याचा सुयोग त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा आला आणि त्यांचं प्रेम त्यांना या ठिकाणी आपलं प्रेम त्यांना या ठिकाणी बार बार खेचून आणतंय. असं व्यक्तिमत्व मृदंग अलंकार मृदंग सम्राट आमचे परममित्र माझे आवडते मृदंगवादक आमचे विठ्ठलदादा गुंजाळ या ठिकाणी वाजवण्याकरता आहे. त्यांचे चरणारविंदी वंदन. खरं म्हणजे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी तेवढ्याच ताकदीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे व्यक्ती करत आहेत. असा गोड ज्यांचा साऊंड आहे अशा आमच्या पैठण तालुक्याचा वैभव गवळी आप्पा. वा जोरदार टाळी वाजवा तुम्ही. घाबरू नका. असं काही शिकवू नका. असं गवडी आप्पा म्हणलं की महाराज आम्हाला दिलासा मिळतो. कारण पैठण क्षेत्रामध्ये पैठण तालुक्यामध्ये 1 नंबरचा साऊंड आम्ही गवळी आप्पाकडे म्हणून पाहतो. आम्ही कुठलाही कार्यक्रम असेल 1 दिवसाचा की ते त्यांना आम्ही जर म्हणलो सिस्टम आमचा लागेल तर आम्ही गवळी आप्पाचं नाव सुचवतो. आपणचं त्या ठिकाणी साऊंड आहे. आपण मनापासून धन्यवाद देतो. गोड साऊंड आहे. आज योगायोगानं दुग्ध शर्करा योग असा आहे. आज हे कीर्तन इथे होणार आहे वरवंडीमध्ये. पण हेच कीर्तन आपल्याला परत नंतर ऐकण्याची इच्छा जर होत असेल तर हेच कीर्तन आपल्याला नंतर माय बापा या चॅनलवरती ऐकायला मिळेल. आमचे परममित्र जिवलग मित्र हरिभक्तीपरायण आमचे अनिकेत दादांच्या माध्यमातून माय बाप चॅनल या ठिकाणी आलेलं आहे. अनिकेत दादांना सुद्धा माझं मनापासून वंदन. त्यांचे मित्र आमचे माधव दादा अनिकेत दादा आणि माधव दादा दोघंही त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याही चरणारविंदी वंदन. माझ्या समवेत आमचे शंदुराधिकारी अशोकराव पाटील निकम आलेले आहेत. त्यांनाही वंदना. आमचे गोकू दादा त्या ठिकाणी त्यांनाही वंदना करतो. सचिन दादांना त्या ठिकाणी ते काहीतरी नातं लागतं ते आवर्जून फोन करतात आणि या अनुषंगाने त्यांचा परत येण्याचा योग या ठिकाणी येतो. तसं त्यांचे आमच्यावरही प्रेम कमी नाही. पण निश्चितच कुठेतरी ही नाते सगळ्या माणसाला खेचून आणतात. म्हणून या ठिकाणी आपल्या समस्त वरवंडीकरांना मनापासून धन्यवाद देतो. भक्तिमती माता भगिनी बहुसंख्येने आहेत. आमचे कसनेरीचे आमचे भीमराव काका जाधव त्या ठिकाणी सुद्धा ते सुद्धा आहेत. दरवर्षी येतात. मागच्या वर्षी आले होते. आमच्या भक्तिमती माता भगिनी वरवंडीकर कसनेरकर त्यांच्याही चरणारविंदी वंदन करतो. अगदी या अभंगाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडासा वेळ त्या ठिकाणी या अभंगाला देण्याचा मी प्रयत्न करतो. अगदी विनंती आहे सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या. मध्ये मध्ये भजन होईल. कृपया कोणी टाळी वाजवून नाही तरी चालेल. मध्ये मध्ये भजन होईल कोणी म्हणलं नाही तरी चालेल. पण कृपया सर्वांगाचे कान करून माझ्याकडे लक्ष द्या. जे बोलतोय ते काहीतरी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून शब्द आपल्या अंतःकरणात पोहोचतील आणि त्या भावना माझ्या आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचल्या पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे. विडाला अभंग श्री तुकाराम महाराजांचा आणि तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्हाला परमात्म्याच्या आवडीचा विषय म्हणतायत. खरं म्हणजे देवाला काय आवडतंय, देव काय पाहतोय, आम्ही जो परमार्थ करतोय ना हा परमार्थ करत असताना परमात्म्याला नेमकं लागतंय काय.
त्यांनी जरा ठरवलं मला एका वाक्याला ते प्रमाण मला घातील. आमचे दीपक दादा वा गणेश दादा कोड गाणारी सगळी मंडळी आहे. तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा गोपी चंदन हृदय कळवळा वैष्णवांचा. काय आवडतंय परमात्म्याला. त्या आवडीचा विषय जे त्या ठिकाणी संत आमच्यापर्यंत मांडतायत. संतांनी आमच्यावरती उपकार केलेत. खरं म्हणजे संतांचे आमच्यावरती उपकार आहे. संतांनी आम्हाला परमार्थ शिकवला, परमार्थाच्या भूमिका दिल्या. काय आवडतं देवाला. खरं म्हणजे ऐका, मला वाटतं देवाला जर आम्हाला जिंकायचं असेल तर देवाला आवडणारी गोष्ट आम्हाला समर्पित करावी लागणार आहे. दादाजी करावी लागणार आहे. मला वाटतं जगामध्ये आम्हाला जर त्या ठिकाणी एका राजावर विजय मिळवायचा असेल तर राजाला जिंकण्याकरता सुद्धा आमच्याकडे कला पाहिजे. कलेनं देशाचा राजा जिंकला जातो. कलेनं देशाचा राजा जिंकला जातो. धनानं पत्नीवरती विजय मिळवता येतो. पैशानं पत्नीवरती विजय मिळवता येतो. माझ्या वाक्याकडे लक्ष द्या. काय कलेनं राजावरती विजय मिळवता येतो. पैशानं पत्नीवरती विजय मिळवता येतो. एका बापाला जर लेकरावरती कृपा करता आली तर बाप लेकरावरती त्या ठिकाणी विजय मिळवू शकतो. कृपेनं मुलावरती विजय मिळवता येतो. धनानं पैसे पत्नीवरती विजय मिळवता येतो. कलेनं राजावरती विजय मिळवता येतो. ज्ञानानं मोक्षावरती विजय मिळवता येतो. सत्यत्वानं मैत्रीवरती विजय मिळवता येतो. कपटानं शत्रूवरती विजय मिळवता येतो. ज्याच्याकडे कपट नावाचं अस्त्र, ज्याला गनिमी कावा म्हणतात. छत्रपती शिवरायांनी गनिमी कावा केला म्हणून तर शत्रूवरती विजय ना. मला वाटतं गनिमी कावा करता येणं याला सुद्धा कपट म्हणल्या जाईल. कपट ज्याला करता आलं त्याला शत्रूवर विजय मिळवता येतो. ज्याला सत्यत्व टिकवता आलं त्याला मैत्रीवर विजय मिळवता येतो. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. माझ्या मनाचं मी काही बोलत नाही. शास्त्रकारांनी वर्णन केलंय. धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम. धनेन कांता, धनेन कांता म्हणजे पत्नी. धन जर पुरुषाकडे असेल तर एका पत्नीवरती विजय आहे. पत्नी शब्दाच्या पुढे जाणार कधी. वरवंडीकर माझं बोलणं कळतंय ना. मी मराठीतच बोलतोय ना. मी काय लांबचा महाराज नाही. घाबरण्याचं काही कारण. कृपया तुम्ही माझ्या दाढीकडे पाहू नका. तुम्ही फार सिरियस झाले. मी कोणाला काही बोलत नाही. तुम्ही थोडंसं माझ्याशी बोलत चला. मला सांगायचं काय मुद्दा आहे का. धनेन कांता, धन जर असेल तर आमच्या शास्त्रकारांनी वर्णन केलं पत्नीवरती विजय. बायको शब्दाच्या पुढे जात नाही. कधी पैसे असतील तर. धनेन कांता. बर. कपटेन शत्रू, कपट नावाचं अस्त्र आम्हाला वापरता आलं पाहिजे. आम्हाला योग्य ठिकाणी कपट करता आलं पाहिजे. शत्रूवरती विजय मिळवता येतो. कपटेन शत्रू सत्येन मित्रम. सत्यत्व, मैत्रीमध्ये सत्यत्व पाहिजे. ज्या मैत्रीमध्ये सत्यत्व आहे ती मैत्री कधीही संपत नाही. ज्या मैत्रीमध्ये खोटेपणा आला ती मैत्री संपल्याशिवाय राहत नाही. मैत्री जर दीर्घकाळ टिकावी असं वाटत असेल, मैत्री जर मरेपर्यंत टिकावी असं वाटत असेल तर त्या मैत्रीमध्ये आम्हाला सत्यत्व पाहिजे. खोटेपणा ज्या दिवशी आला त्या दिवशी मैत्री संपण्याकरता वेळ लागत नाही. एखादी गोष्ट जर मित्राला लपून करावीशी वाटत असेल तर मग ती मैत्री नाही. मला वाटतं जिथे सगळं त्या ठिकाणी मोकळ्या भावना आहे ती मैत्री आहे. जिथे सगळं मन साफ आहे ती मैत्री आहे. जिथे एखादी गोष्ट लपून करावी लागते ती मैत्री नाही. सत्यत्व पाहिजे. सत्येन मित्रम. सत्यत्व असेल तर मैत्री आहे. आमचे मुलं त्या ठिकाणी, आमचे तरुण बांधव त्या ठिकाणी फार गोड स्टेटस टाकतात दादा. बरं का सचिन दादा. दोघांचा फोटो असतो, बुलेटवर बसतात आणि बुलेट पुढे निघते आणि त्याच व्हिडिओला ऍड करून तुम्ही एडिटिंग करून त्याला पुढे दीपक दादा त्या व्हिडिओच्या पुढे दोन वृद्ध म्हातारे त्यांच्या हातातही बुलेट असते. म्हणजे ते इथून टाकतात, इथून इथपर्यंत दादा. काय दोघं तरुण बसतात बुलेटवर, बुलेट साधे, आणि इथून तर पुढे म्हातारा होईपर्यंत इथपर्यंत टिकली पाहिजे. टिकेल कधी टिकेल मैत्री. नवल नाही, अनेक जणांची टिकली. आता आपल्या गावात सुद्धा अशी अनेक उदाहरणं असतील की जे माणसं म्हातारी झाली तरी सुद्धा आज दोघं एका ताटात जेवणारी माणसं आहेत. एका घरामध्ये त्या ठिकाणी मंदिरावर बसताना सुद्धा दोघं सोबत बसतात. लग्नाला जाताना सुद्धा दोघं सोबत जातात. कुठलंही कार्य सुख दुःखाचे असेल तरी दोघं सोबत आहे. म्हातारे होईपर्यंत टिकवली मैत्री त्यांनी. मला वाटतं मैत्री टिकेल कधी. सत्यत्व पाहिजे. खोटेपणाला की मैत्री टिकत नाही. आणि आणखी सुद्धा आमच्या शास्त्रकारांनी पुढे प्रमाण दिलं मैत्रीचं. खरं म्हणजे मैत्री आणखी टिकेल कधी माहितीये. ज्या मैत्रीमध्ये दिलं घेण्याचं त्या ठिकाणी वाद होणार नाही. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्यती पृच्छती भुंक्ते भोजयते शैव. काय कळलं. परत बोलतो ऐका. काय कळलं ऐका. मैत्रीमध्ये आम्ही कधी मित्राला दिलं पाहिजे. ददाती प्रतिगृह्णाती, कधी मित्राकडून घेतलं पाहिजे. ऐका बरं तरुण मंडळी, माझ्या मुद्द्याकडे ऐका. मैत्री टिकेल आपली कधी टिकेल. जेव्हा त्या ठिकाणी आम्ही हे सगळे लक्षण आत्मसात करूया, जीवनात उतरवूया, तेव्हा मैत्री टिकेल. कधी मित्राकडून कधी घेतलं पाहिजे, पण असं नाही की नेहमीच घेतलं पाहिजे. मित्राला आपण कधीतरी दिलंही पाहिजे. ददाती प्रतिगृह्णाती, कधीतरी मित्राच्या अंतकणातलं गुह्य आपण ऐकून घेतलं पाहिजे. कधीतरी त्याच्या मनात ऐकलं पाहिजे. कधी आपल्याही मनातलं गुह्य त्याला सांगितलं पाहिजे.
नाहीतर नेहमी त्याच्या मनातलं काढून घ्यायचं आणि आपल्या मनातलं काही सांगायचंच नाही, मग ती मैत्री नाही हा, टिकत नाही. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्यती, गुह्यम आख्यती. दामोदर पाटील आमचे निलजगावचे बाळूभाऊ आणि दामोदर पाटील ते सुद्धा आवर्जून खरं म्हणजे कीर्तनाला माझं लक्ष गेलं नाही. आमचे निलजगाव मला फोन करून आले. आमचे त्यांच्याकडे आता कथा आहे माझी तिकडे निलजगावला. मागच्या वर्षी त्यांनी कथा आयोजित केली होती. दामोदर पाटील आलेत त्या ठिकाणी आमच्या आणि बाळूभाऊ ना, दोघांनाही धन्यवाद आहे. खरं म्हणजे सगळे मंडळी लांबून लांबून खरं म्हणजे येतात परिसरात, कुठे चिंचोळीला मागे तिकडे सेवेला आली. ऐका, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्यती. दामोदर पाटील, कधीतरी मित्राचं मनातलं गोय आपण ऐकून घेतो, पण कधीतरी मित्राला सुद्धा आपल्या मनातलं गोय सांगितलं पाहिजे. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्यती. आपल्याही मनातलं सांगितलं पाहिजे. कधीतरी मित्राकडून खाल्लं पाहिजे. वाक्य आहे का बरं का, कधीतरी मित्राकडून खाल्लं पाहिजे. रोजच खाल्लं पाहिजे असं नाही. मग रोज जर खायचं असेल तर आपण सुद्धा रोज खाऊ घालायची तयारी ठेवली पाहिजे. हा, एवढं मात्र जपलं पाहिजे. नाहीतर अशा अनेक मैत्र आहे बा, अनेक मैत्र आहेत. दीपक दादा, अशा तुम्ही हसायला लागले. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्यती. कधीतरी मित्रांकडून खाल्लं पाहिजे, पण आपणही कधीतरी खाऊ घातलं पाहिजे. प्रतिगृह्णाती भुंक्ते भोजयते चैव. काय वाक्य कळलं? आपण कधी मित्राकडून खाल्लं पाहिजे, कधी मित्रालाही खाऊ घातलं पाहिजे. आणि हे सगळे जर लक्षण आम्हाला जपता येत असतील वरवंडीकर, कोणते कोणते? ददाती, कधी दिलं पाहिजे, कधी घेतलं पाहिजे, कधी त्याच्याकडून खाल्लं पाहिजे, कधी आपणही खाऊन घातलं पाहिजे, कधी मनातलं गुह्य ऐकलं पाहिजे, कधी आपणही आपलं मनातलं गुह्य सांगितलं पाहिजे. हे 6 लक्षणं ज्याला जपता आले, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्यती पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षडविधम प्रीती लक्षणम. हे 6 लक्षणं माणसाच्या मैत्रीतले प्रेम वाढणारे लक्षण आहेत. म्हणून आम्हाला हे 6 लक्षणं जपता येतात का? आणि ज्या दिवशी या माणसाला 6 लक्षणं जपता येतात त्या दिवशी मला वाटतं ती मैत्री मरेपर्यंत टिकेल. मैत्रीमध्ये सत्यत्व पाहिजे. सत्येन मित्रम. अरे मैत्री असावी कवी कलशासारखी, मैत्री असावी शंभू राजांसारखी, दुश्मनांच्या तालमीत उभा राहून सुद्धा आपल्या मित्राचं कौतुक करणारी. नाहीतर मला वाटतं एखादा मित्र असता तर दुश्मनांचं कौतुक केलं असतं, प्राणही वाचले असते बा. पण तिथे सुद्धा कवी कलशानं कौतुक केलं. कुणाचं? आपल्या मित्राचं कौतुक केलं बा. दुश्मनांच्या तलवारी आपल्या मानेवरती आहे. अरे दुश्मनांच्या तलवारी आपल्या मानेवरती असताना आपल्या मित्राचं कौतुक करणारे कवी कलश आहे. काय शब्द होते? हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा हुआ राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. हे वचन आहे. हे कोणाचे वचन आहेत? एका मित्राचे वचन आहेत. आणि मैत्री ती असते बाबा, दुश्मनांच्या समोर सुद्धा आपल्याच मित्राचं कौतुक करणारी. एखादा असता तर कौतुक केलं असतं दुश्मनांसाठी, प्राण वाचले असते. मला वाटतं मित्राचंही कौतुक करता आलं पाहिजे. दुश्मनांच्या तालमीत, दुश्मनांच्या आपल्या मानेवरती दुश्मनांच्या तलवारी असताना सुद्धा कौतुक करणारा मित्र तो कवी कलश आहे. अशी मैत्री असावी. मैत्री ही त्या ठिकाणी दुःखातून सावरणारी असावी. मैत्री त्या ठिकाणी दुःखाला, एखादा व्यक्ती जर आत्महत्येच्या दिशेने जरी असेल ना तरी सुद्धा मला वाटतं ती मैत्री आत्महत्येपासून सुद्धा आपल्या मित्राला बाजूला काढणारी असावी. ती असते मैत्री. आता आमचे अनेक जण त्या ठिकाणी कीर्तनामध्ये तुम्ही अनेकदा गीत ऐकलंय. आमच्या ऋषीदादांनी त्या ठिकाणी ते गीत फेमस केलं महाराष्ट्रामध्ये ना. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मैत्री असावी कवी कलशासारखी, मैत्री असावी शंभूराजांसारखी. मी का बोलतो एवढं मैत्रीबद्दल? आम्हाला मैत्रीवरती विजय मिळवता येईल कधी? जेव्हापर्यंत आपण मैत्रीमध्ये सत्यत्व टिकून ठेवूया वरवंडीकर, तोपर्यंत मैत्री संपणार नाही. मैत्री असावी सत्यत्वाची. ज्या मैत्रीमध्ये खोटेपणाला ती मैत्री टिकत नसते. सत्येन मित्रम. सत्यत्वानं मैत्री टिकते. माझ्या मुद्द्याकडे या. सत्यत्व असेल तर मैत्री टिकते. कृपा असेल तर मुलावरती विजय मिळवता येतो. कृपा असेल तर मुलावरती विजय मिळवता येतो. आता ऐका, एखाद्या ज्ञानी पुरुषाला मोक्षावर सुद्धा विजय मिळवता येतो. ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. जिंकता येतो कधी? ज्ञान असेल तर. आता माझ्या मुद्द्याकडे या. ज्ञानानं मोक्षावरती विजय, ज्ञानानं मोक्षावरती विजय, सत्यत्वानं मैत्रीवरती विजय, कपटानं शत्रूवरती विजय,
धनानं पैशावरती विजय, कृपेनं मुलावरती विजय, ज्ञानानं मोक्षावरती विजय, कलेनं देशाच्या राजावरती विजय. मग देवाला जर जिंकायचं असेल तर देवा करता काय समर्पण आहे, देवा करता काय समर्पण आहे, तर देवा करता समर्पण करणारी एक गोष्ट आहे, तिचं नाव आहे आपल्या अंतःकरणातली भावना. या श्लोकाची सुरुवात अशी आहे, भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ज्या ज्या साधूंनी देवाला प्रेम दिलं, ज्या ज्या साधूंनी देवाला भावना दिली, त्या भावनेच्या पोटी परमात्मा आकळला गेला. परमात्म्याला घरची कामं करावी लागली. वरवंडीकर नुसती कामं करावी लागली नाही, तर परमात्म्याला संतांच्या घरची नीच कामं करावी लागली. न सांगता करी सर्व काम. किती नीच कामं केली. खरं म्हणजे ती कामच आहे, पण मला वाटतं ते काम करत असताना अंतःकरणात किळसवाणी वृत्ती तयार होणं, हिला नीच कामं म्हणता येईल ना. अरे चोखोबारायांच्या पत्नीचं बाळातपण देवानं करावं. चोखोबाची बहीण झाला शारंग. वैनी बुगडादार हा कामारी वैनी बुगडादार हा कामारी वैनी बुगडादार हा कामारी चोखोबाची बहीण झाला सारंग. चोखोबाची बहीण झाला सारंग. वैनी बुगडादार कामारी कशा करता सुकोबरायांच्या पत्नीचं बाळणपण देवानं करावं. मला वाटतं बाळणपण करावं हे काम त्या ठिकाणी चांगलं असेल, उपकारत असेल, पण थोडस कामामध्ये नीचपणा आला की नाही. एका पुरुषानं डॉक्टर नसताना सुद्धा, देव तसा जगाचा डॉक्टरच आहे, पण किंबहुना जिथे जिथे गरज नसताना सुद्धा परमात्मा एक पुरुषाच्या रूपामध्ये पुरुष रूप त्यागून एका स्त्रीचं रूप घेऊन परमात्मा येतो आणि वहिनी उघडा दार हाका मारी परमात्मा बाळणपण करतो. मला वाटतं देवाच्या दृष्टीने जरी ते काम नीच नसेल तरी समाज पाहणाऱ्याच्या दृष्टीने तरी ते काम थोडं चुकीचं वाटतं की नाही. मला वाटतं बाळांतपण करणं काम परमात्म्याला बाळांतपण करावं लागतंय. चोखोबाच्या पत्नीचं काय कारण असेल हो, त्याचं कारण एवढंच आहे, अंतःकरण संतांनी देवाला समर्पित केलंय, भावना संतांनी समर्पित केली आहे आणि भावनेच्या जोरावरती परमात्मा कामं करतो, नीच कामं करतो. अरे परमात्मा हाताने खातो, नुसतं खातो नाही, परमात्मा हाताने पितो सुद्धा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायांच्या हाताने परमात्मा दूधही पितो, नामदेवरायांच्या हाताने परमात्मा खातो सुद्धा. परमात्म्याच्या हातानं परमात्मा नामदेवरायांच्या हाताने खातो. मला वाटतं या संतांनी देवाला भावना समर्पित केली. किती भावना समर्पित केली, किती भावना समर्पित केली, तर विश्वात यांनी परमात्मा पाहिला, परमात्मा दिसतो यांना. आमच्या संतांनी देवाला भावना समर्पित केली, आमच्या गोपांनी देवाला भावना समर्पित केली, म्हणून तर सगळ्या कणाकणामध्ये परमात्मा दिसतोय ना. आम्ही म्हणतो ना नेहमी, श्रीनिधि वन प्यारा है जहां जमुना किनारा है, ओ कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है, यहाँ तेरा नजारा है. श्रीनिधि वन प्यारा है जहां जमुना किनारा है, कन कन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है, यहाँ तेरा नजारा है. दिल खो गया, 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 पानी तेरा से यहाँ संतों का वास यहाँ. वृंदावनामध्ये गोपाळनी देवाला त्या ठिकाणी पाहावं. श्रीनिधि वन प्यारा है जहाँ जमुना किनारा है, जन जन में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है, यहाँ तेरा नजारा है, यहाँ तेरा नजारा है. गोपाळांनी देवाला भावना समर्पित केली. भावना होती म्हणून तर परमात्मा कणाकणात दिसतोय ना.
संतांनी देवाला भावना समर्पित केली म्हणून तर परमात्मा त्यांची घरची कामं करतो ना. वरवंडीकर, आम्हाला सुद्धा देवाला परमार्थ करत असताना अंतःकरणातली भावना देवाला समर्पित करावं लागणार आहे. कारण देव त्याच्याशिवाय आमच्याकडे दुसरं काही अपेक्षित देवाला नाहीये. परमात्मा हा भावनेचा भुकेला देव भावाचा भुकेला, 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 देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला. परमात्मा भावनेसाठी काही करतो बा. मला वाटतं भावना जर परमात्म्याने पाहिली नसेल, दुसरी गोष्ट जर कधी पाहिली असती तर परमात्मा आमच्या गरीबाच्या कधी वाटेल लागलाच नसता. देव कुठे म्हणले, आज अंबानी साहेबांच्या घरी मुक्कामी, उद्या कुठे म्हणले उद्या टाटा भाईंच्या घरी जाणार आहे. कधी जर परमात्म्यानं भावना सोडून दुसरं काही पाहिलं असतं तर मला वाटतं गरीबाच्या हाताला देव लागला नसता. पण तरी सुद्धा आज या भौतिक युगामध्ये 2025 मध्ये आम्ही जीवन जगतोय. वरवंडीकर एक वाक्य बोलतो, त्याच परमात्म्यावरती आक्षेप घेणारा समाज आज आमच्या धर्मातला आहे. की महाराज तुम्ही सांगताय देव भावनेचं, बरोबर ठीक आहे, आम्हाला पडतं इथपर्यंत, पण आम्हाला तर कधी कधी असं वाटतं जगात देवच नाही. अशी सुद्धा म्हणणारी माणसं या देशात आहे, या महाराष्ट्रात आहे. दीपक दादा, महाराष्ट्रात शोकांतिक असेल ज्या व्यक्तीला देवावरती संशय येतोय. खरं म्हणजे देवावर संशय येत असेल तर मला वाटतं जगातले काही आपण आश्चर्य बघा, जे आश्चर्य पाहिल्यानंतर किमान आपल्याला विश्वास तर की अशी एक शक्ती आहे, जी शक्ती आहे विश्वाला चालवतीये. आजही तुम्हाला काही गोष्टी मान्यच कराव्या लागतील की ज्या गोष्टी आपल्याला केदारनाथ मध्ये ढगफुटी झाली. कोणत्या साली झाली वरवंडीकर? ढगफुटी झाली, केदारनाथ सगळं वाहून गेलं, सगळे त्या ठिकाणी हरिद्वार पर्यंत सगळ्या 2011 का 13 झालं, 13 मध्ये झालं. 2013ला केदारनाथ मंदिर भगवान परमात्म्याच्या जवळचं सगळं नष्ट झालं, ढगफुटी झाली. एवढा प्रचंड प्राण्याचा वेग होता की सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी पाण्यात वाहून गेल्या. पण आश्चर्य करणारी गोष्ट अशी होती 1000 स्क्वेअर फूटच्या अंतरामध्ये असणारं भगवान केदारेश्वराचं मंदिर, आणि त्या मंदिराच्या भिंतीलाही त्या ठिकाणी पाणी लागत नाही, स्पर्श करत नाही. मला वाटतं ही ताकद परमात्म्याची आहे. आपण कधीतरी विचार केला पाहिजे काय याच्या मागे शक्ती आहे. आजही तुम्हाला आश्चर्य वाटेल, जा तुम्ही जगन्नाथपुरीला, जगन्नाथपुरी क्षेत्रामध्ये जर तुम्ही कधी गेलात तर तिथे आजही कोण कोण गेलं जगन्नाथपुरीला?
आमच्या बरेच जण गेले असतील. गेलात ना जगन्नाथपुरीला? जगन्नाथपुरीला जर तुम्ही कधी गेलात, जगन्नाथपुरी जे मंदिर आहे त्या मंदिरावरती तिथे मंदिराला त्या ठिकाणी जो झेंडा आहे, जो ध्वज आहे, तो ध्वज दिवसातून 4-5 वेळा त्या ठिकाणी काढतात. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. 4 वेळेस काढतात काहीतरी, निश्चित मला सांगता येणार नाही, पण काहीतरी 4 वेळेस तो बदलतात. जगन्नाथपुरीचा जो ध्वज, मंदिरावरती असणारा ध्वज, आजही तिथला इतिहास काय असेल माहिती नाही, पण तो आजही विरुद्ध दिशेने उडतो, विरुद्ध दिशेने फडकतो. जर वारं असं असेल तर तो ध्वज असा फडकतो. मला वाटतं हे आश्चर्य नाही, आम्हाला मान्य करावं लागणार नाही आश्चर्य. अरे या जगामध्ये समुद्रामध्ये त्या ठिकाणी दगड तरली, समुद्राची दगड तरली. ज्यावेळेस ती काही दगड पाण्याच्या बाहेर काढण्यात आली, किंबहुना बाहेर लोकांनी त्या ठिकाणी काढून आणली, ती दगड आजही पाण्यात तरंगतायत. मला वाटतं आश्चर्य नाही. देवाचं असणारं या ठिकाणी या जगामध्ये आजही आम्हाला या काही गोष्टी आहेत जे संकेत देत आहेत की या विश्वामध्ये आजही परमात्मा. जाऊ द्या, तुमच्या गावात इतिहास घडलाय मोठा. तुमच्या गावातले हनुमंतराय रडले म्हणतात, ऐकलंय मी. असं खरंय का खोटं आहे? तुम्ही बोला, तुमच्या पाय पडतो गाडी. तुम्ही असं धरून आल्यासारखे बसले, फार सिरियस झाले. बोला ना, बोला ना, खरंय का नाही? हनुमंतराय रडले ना? कोणी कोणी पाणी डोळे आणून बोलले, तुम्ही सगळ्यांनी बघितले ना? याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय द्यायचं मी जगात देव नसणारच. म्हणून जगात देव नाही असं एखादा म्हणत असेल ना, मला वाटतं महाराज आपल्या धर्मातला तो नाही, किंबहुना त्याच्यामध्ये जो असणारा DNA आहे, ब्लड आहे ना, तो शब्द माझे बदलतो मी, ते कदाचित हिंदू धर्माचं नसणार आहे. हिंदू असेल, जो सनातनी आहे, जो प्रभुरामावर विश्वास ठेवणार आहे ना, तो कधीच देव नाही असं म्हणणार नाही. विश्वात आम्हाला देवाचं महत्व, देवाच्या त्या ठिकाणी जी आश्रय आहे, देवाची जी दैदीप्यमान शक्ती आहे, ती आम्हाला मान्य करावं लागणार आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये ओवी टिपली. ती म्हणतात आजही समुद्राचं पाणी त्या ठिकाणी जागा सोडत नाही, आजही पर्वत त्या ठिकाणी जागेहून जागचा हलत नाही. पर्वती बैसकानं संडावी, समुद्र रेखा नोलंडावी. ही आज्ञा कोणाची? तर ही आज्ञा माझी, ही परमात्म्याची आज्ञा आहे. मला वाटतं आजही 27-29% या जगामध्ये फक्त जमीन आहे आणि 71% पाणी आहे. बरोबर आहे? 71% पाण्यामध्ये 29% माती तारणारा कोण असेल तर त्याचं नाव परमात्मा आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिखित केलंय. मेरी गालो से भूतळी ही समुद्राहुनी महाजणी, वरी पासोशी ढेपुडी विरेचीना. मेरी गालो से भूतळी समुद्राहुनी महाजळी, वरी पासोची ढेपुडी विरेचना. 29% मातीला या जमिनीवर तारणारा कोण असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून परमात्म्याचा आश्रय आम्हाला मान्य करावं लागणार आहे. आणि देवाची ओळख जर आम्हाला कोणी करून दिली असेल तर ते उपकार संतांचे आहेत. संतांनी जगावर जे उपकार केले ते कुणावर केले नाही, किंबहुना जगाच्या कल्याणात संतांची बुद्धी आपल्या असंख्य प्रमाण पाठ आहेत. मला वाटतं संतांनी उपकार देशामध्ये केला, संतांसारखे उपकार जगात कुणाचे नाही. संतांनी जे उपकार केले ते कुणाचेही नाही, कुणाचेच नाही, देशाच्या राजाचे सुद्धा नाहीत. संतांनी किती अवदार्य दाखवलं, किती अवदार्य दाखवलं. अरे सामान्य पुरणपोळी खाण्याकरता आलेला गावबा वरवंडीकर, जो सामान्य पुरणपोळी खाण्याकरता नाथबाबांच्या वाड्यात आला, त्या गावबाला सुद्धा रामायण लिहिण्याचा अधिकारी शांती ब्रह्म एकनाथ महाराज करतायत. पैठणचा इतिहास आपण ज्या तालुक्यात राहतोय, ज्या तालुक्यात आपण वास्तव्याला आहोत, हा इतिहास आमच्या तालुक्याचा आहे. त्या ठिकाणी त्या संत गावबाला सुद्धा संतत्व प्राप्त करणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. आपण सारखी करते तकड, आपण सारखी करते तकड, आपण सारखी करते तकड, आपण सारखी करते तकड. लागी कारा दया लागी, दया लागी दया, आपण सारखी दया लागी, दया लागी दया. आपण सारखी करते तकड, आपण सारखी करते तकड, आपण सारखी करते तकड, आपण सारखी करते तकड. गणितदादांनी प्रमाण दिलंय, आपण सारखी करीती तत्काळ. संतांचा अवधारी किती मोठा आहे. आपलं स्वतःचं पद देण्याची दानत कुणामध्ये नाहीये, ती संतांमध्ये. संतांनी दिलंय. आता आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, तुमचे लाडके भाऊ समजा मला भेटले, पैसे चालू आहे का खात्यावर? नाही, बंद झाले. चालू आहे का? नाही, मला माहिती नाही. आता आमच्या मंडळीचं ते काय ते झालं नाही, ते ऑनलाईन केलं नाही मी. आणि आमच्या ते आईला थोडा दुसरा पगार चालू होता, त्यामुळे आमच्या आईचं झालं नाही. ते घरात आमचे पैसे येत नाही. आणि ती गाडी ते होती ना, 4 व्हीलर गाडी आहे भाऊ घरात, मग ते येत नाही पैसे आमच्या घरात. मला माहिती नाही येतात का नाही. समजा आपले महाराष्ट्राचे लाडके भाऊ मला भेटले, येतात ना? बंद झाले, ठीक आहे, मग काय अडचण नाही. समजा मला भेटले ते म्हणतील खंडाकडे महाराज काय पाहिजे मागून घ्या.
मी म्हणे साहेब काय करावं, हे गाव ते गाव ते गाव, रोज प्रवासांना कंटाळा आलाय साहेब, कधी कधी ड्रायव्हर भेटत नाही, मलाच गाडी चालवते. मग काय म्हणणे महाराज तुमचं? साहेब मला असं वाटतं आताच इलेक्शन झालंय, तुम्ही फार थकला असाल, हे गाव ते गाव, हे दौरे ते गौरे, हे तालुका तो जिल्हा, असं करून करून तुम्ही थकला असाल साहेब. एक काम करा, 6 महिने तुमचा पद रिक्त करा, तुम्ही 6 महिने राजीनामा द्या तुमच्या जागेवर मला. हा काय म्हणतील ते, वा वा वा, खंडाळकर महाराज काय मागणी मागितली, आताच मी राजीनामा देतो, तुम्ही लगेच मुख्यमंत्री व्हा. वरवंडीकर असं म्हणतील का ते? अरे संतांनी प्रमाण लिहून ठेवलंय, भिकेसाठी कोण राज्य देतो? एखाद्या व्यक्तीनं भीक मागितली म्हणजे काय एखादा राज्य देऊन टाकतो का? नाही 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 नाही, अजिबात नाही. पण संतांचा अवतारे पहा, आपण सारिखे. आता कोण कोणाला काय द्यायला तयार नाही भाऊ, कोणालाच कोणाला द्यायला काही नाही. मी तर विनोदाने सांगतो, आता फक्त आपण एकमेकाला देतो आहेराच्या साड्या. तुमच्याकडे जातात का? त्या साड्या फिरतात, इकून तिकडं तिकून इकडं, तिकून इकडं इकून तिकडं, दुसऱ्याने सांगत नाही, आमचं सांगतो. हो ना अशोक भाऊ, माझं लग्न झाल्यानंतर ते माझ्या मंडळी आणण्याकरता मी गेलो होतो, आणि गेल्यानंतर ते आमची गाडी कमी चालली, मग आमची मावस बहीण दादा मी पण येते, मला पैसे गाडीत काय अडचण नाही. आता आमची सख्खी बहीण पण मावस बहीण आमची सख्यासारखीच आहे, मग ती गाडीत बसली. दादा आम्ही घेऊन मंडीला आणण्याकरता मी गेलो. बिडकीन आमचं सासवडी मामाचीच मुलगी माझी, शेट्ट्यापासून बिडकीन म्हणजे 6 किलोमीटरचं अंतर, जवळ होतं म्हणून ती म्हणजे चला मी दादा मी पण येते. त्या निमित्तानं भेट नवीन आजीला त्यांना आली. मग आल्यानंतर आमच्या मावस बहिणीला आमच्या मामीने एक साडी घातली. आता ती प्रणाली आहेच ना महिला मंडळाची साडी घालण्याची पद्धती आहे ते, पण ती साडी थोडी आप्रेमेरीची असं मला माहिती नाही, ते आता काही जास्त कळत नाही. ती घालून साडी आमची मावस बहिणीकडे आली. आता आमच्या आईनं ते लक्ष केलं साडीकडं, आणि यांची नजर डोळे खार तीक्ष्ण मारा साडीच्या बाबतीमध्ये. त्यांना साडी पाहिली लगेच कळते किती क्वालिटीची आहे, आपल्या मिरीची आहे मोठ्या मिरीची आहे. आता ते आमच्या आई लक्षात आलं, साडी हलकी घातली माझ्या लेकीला. बरं ठीक आहे काय अडचण नाही. आमची आई तेवढ्या तिला म्हणे साडी माझ्याकडे व्यवस्थित घडी घालून दे. मला तेव्हा काही गणित कळलं नाही, पण आमच्याला तेव्हा रागच आला होता बा. आता ती आमच्या मंडळीत एकत काही म्हणली नाही. आमच्या आईनं ती साडी जशाच तशी घेतली, घडी घालून ठेवली, एक दोर पाहिला, काय केलं त्याला साडीला, हा हा वरवंडीकर असं झालं बरोबर, आणि कपाटात ठेवली जशाच तशी. म्हणले माझ्या लेकीला हलकी साडी घालती काय ती, बघ बुवा माझ्या लेकी हायचं आपा. नंतर कालांतरानं 4-6 महिने विठ्ठल बुवा आमच्या चुलत्यांच्या घरी, चुलत चुलते आमचे तिकडे त्यांनी घर बांधलं, त्यांच्या घराचा वास्तुशांतीचा कार्यक्रम होता मोठा. मग त्यांनी आमच्या मामाला मामीला निमंत्रण दिलं होतं. मग आमच्या आईनं आमच्या चुलतीला अगोदर सांगितलं म्हणे, दुसऱ्या पाहुण्याला कोणत्याला कोणती साडी घाल म्हणे, पण तिला साडी मीच घालणार आहे म्हणे, घ्या. आता आमची मामी तिकडे आली होती, आमच्या आईनं बरोबर तीच साडी काढली, तीच ती जी होती ना, हा तीच मामीला दिली घालून. आता मामीला साडी घालून दिली. मामी प्रचंड विद्वान नाव आमची, मामीला कळलं बाबा आमच्या बायकोनं अंदाज लावता मी किती विद्वान आहे ती, कळतं ना, अंदाज येतो ना माणसाला थोडा थोडा. गेलं बा तिकडे, आमची मामी गेली. आमच्या मामीनं त्या ठिकाणी राग झाला, मामीला वाटलं माझी साडी मला परत आली, माव तर घालायची नाही मामीनं ती साडी वापस आली. मामीनं ती साडी जपून ठेवली बा, तिला एक दोर पाहिला आणि तिला सुद्धा दिलं पाहून द्वारा. अवघड आहे. नंतर मग मला मुलगा झाला. आमच्या आई आमच्या चुलत्या 2-4 जण गेला तिकडे पोरगा पाहिला. आमच्या चुलत्याला काकाला चांगल्या साड्या भेटल्या, आमच्या आईला तीच भेटली. गणेश भाऊ तीच साडी, हा ती झाली अशोक काका, अशोक भाऊ तीच साडी. आता ती साडी सध्या आमच्या घरी, बघू पुढचा कार्यक्रम कोणता येतो ते आहे का नाही. ते पुढच्या कार्यक्रमाचा वेट करावं लागेल ना, वेट अँड वॉच, वेळ बघा आणि बघत राहा पुढचा कार्यक्रम कोणता बघू. मला वाटतं तू विरोधाने घेतला असेल माझं बोलणं, सर असू द्या काय अडचण नाही, पण मला सांगायचं काय, जगामध्ये आज कोणी कोणाला काही द्यायला तयार नाही. संतांचा अवतार किती मोठं असेल हो. एखाद्या व्यक्तीला आपण काही भीक मागितली म्हणजे समोरचा व्यक्ती भीक देत नाही. अरे भिकेसाठी कोण राज्य देतो अनिकेत दादा, कोणी कोणाला काय देत नाही. पण या जगाच्या तुलनेमध्ये संतांचा औदार्य, संतांनी सांगितलं आपणासारखी करीत काळ. या जगातला देव आम्हाला त्या ठिकाणी दाखवला, जगातला मंदिरातला देवाचं दृश्य आम्हाला कळून दिलं. जगात विश्वात देव आहे, विश्वात मंदिरात त्या ठिकाणी जो मंदिरात वसलेला देव आहे तो या जगाचं पालन पोषण करणारा आहे. ही ओळख संतांनी आम्हाला करून दिली. आणि इला रूपाबळी करुणी खळे हरिदासी, संतांनी देवाला त्या ठिकाणी जागृत केलं. खरं म्हणजे संतांचे उपकारच आहे. आणि त्या देवालाही आवडणारी मीमांसा या समाजापुढे संत ठेवतायत. परमार्थ करतोय ना आपण,
देवाची भक्ती करतो ना आपण, मग देवाला नेमकं आवडतंय काय, तुम्ही असा विचार करा. कारण परमात्म्याच्या संबंधानं दोन विचार आहे, एक अंतरंगी साधना आणि एक बहिरंगी साधना आहे. जी साधना आम्हाला बाहेरून जगाला दाखवण्याकरता कामी येते तिला बहिरंग म्हणता येईल, जगाला दाखवण्याकरता आम्ही जे करतो त्याला बहिरंग म्हणता येईल. पण अंतरंगातली साधना, अंतरंग जगाला दिसत नाही पण ते अंतरंग पाहणारा परमात्मा आहे. म्हणून बहिरंगाने तुम्ही किती चांगले आहात ही परमात्मा कधी पाहत नाही. तुम्ही अंतरंगाने किती स्वच्छ आहात हे देव पाहतो. तुम्ही बाहेरून किती नटलेला आहात हे देव कधी पाहत नाही, पण तुम्ही अंतर्मनाने किती नटलेला आहात हे देव पाहतोय. तुम्ही बाहेरून किती चांगले कपडे घातले हे देव कधी पाहत नाही, पण तुम्ही अंतकरण किती स्वच्छ केलंय आणि मनातले विकार किती बाहेर काढलेत ही मात्र देव निश्चित पाहतोय. म्हणून परमात्म्याला बाहेरचं चालत नाही, परमात्म्याला अंतकरणातली भावना समर्पित करावी लागते आणि परमात्मा अंतकरणातलीच गोडी पाहतो. अभंगाच्या पहिल्या अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. परमात्मा अंतकरणातली भावना पाहतो, परमात्मा अंतकरणातलं प्रेम पाहतोय. म्हणून तर परमात्मा अंतकरणातल्या प्रेमाच्या जोरावरती गोपिकांसोबत परमात्मा रास करतो, परमात्मा नृत्य करतो. ह्या गोपिका म्हणजे सुद्धा सामान्य नाही, या गोपिका प्रभू रामाच्या अवतारातल्या हजारो वर्ष साधना करणाऱ्या तपस्वी साधू आहेत. खरं म्हणजे तुम्ही रामकथा अनेक जण ऐकलेले आहात. इथं कथा चालू आहे का? रामकथा चालू आहे म्हणजे तुम्ही ऐकलेलेच आहे. रामकथे ज्यावेळेस अहिल्याला त्या ठिकाणी शिळेला पाय लागला परमात्म्याचा, बरोबर आहे ना? तुम्ही ऐकलं सगळ्यांनी माहिती, दगडाला पाय लागला, बरोबर आहे ना? कुणाचा? आता गेलं सगळं पाण्यात गेलं. तर काहीच बोला ना, मला अवघड झालं आता नेमकं. अहो काहीच अवघड नाही विचारित नाही मी, काय ब्रह्मन माया थोडी विचारतो तुम्हाला, मी सोपं विचारतोय ना. दगडाला पाय लागला कोणाचा? देवाचा. कोणाला लागला? दगडाला. आणि त्या दगडातून मनुष्य होती, शिळा झाली, तिचं नाव अहिल्या. परमात्म्यानं अहिल्याचा उद्धार केला. आपण म्हणतो तिथे हजारो साधू होते परवंडीकर. त्या हजारो साधूंना बातमी कळली बरं का धामदूर भाऊ, बातमी कळली. म्हणले अरे असा एक महापुरुष आपल्या भागात आलाय. म्हणले दगडाला पाय लावतो बाई तयार होते. काय काय काय? दगडाला पाय लावतो आणि बाई तयार होते. त्यांनी दगड उचलले त्या साधूनी. त्यांना काय भेटत नव्हत्या का काय माहित नाही बहुतेक, पण त्यांनी उचललं दगड त्यांना. आता वेळ आली का नाही दादा? आता बऱ्याच आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या तरुणावर अशी गत आली, आता त्यांना संन्यास घ्यायची पाळी येणार आहे. आपलं जर आपण व्यवहार चांगला ठेवला नाही तरुणांनो तर अवघड कंडिशन. यांना जेवढा भाव आला ना तेवढा भाव कशालाच नाही सध्या. एखादा म्हणला ना बाप पोरगा पोरगी आपण तिथे देऊ, ह्या म्हणतात तिथं नाही द्यायची, माझी पोरगी त्या पहिल्या द्यायची. आता पहिल्या द्यायची म्हणजे त्या बरोबरच काटा काढते त्या. ते सध्या आपल्या बसची बात राहिली नाही, यांच्याकडे भावाला सगळा तो. म्हणून आपण थोडा आपलं व्यवहार चांगला ठेवा, पोरी भेटणार आहे विषय नाही. पण मला वाटतं सध्या अशी वेळ येते आता की 100 मुली मागे त्या ठिकाणी 120-130 मुलं आणखी, म्हणजे 30ची आणखी अडचणच आहे. 100 मुलामागे 75-80 मुली आहेत, म्हणजे 20-25
राहिलेच ना तसे. म्हणून आपण थोडासा विचार करून त्या ठिकाणी आपलं जीवन चरित्र ठेवावं. जर आपला पाय घसरत असेल, आपला व्यवहार बदलत असेल, तर मग आपल्याला त्या ठिकाणी हानी व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आज आम्हाला त्याची गरजच आहे. साधूनी दगड उचलले बरं का आप्पा, दगड उचलले साधूनी. कशा करता माहितीये? या दगडाला देव पाय लावील आणि आम्हाला बायका भेटतील. मग जसा जसा लागण वरवंडी करत तसा तसा दगड उचलला. ज्याला मोठी बायको त्याला मोठा दगड उचलला. दीपक दादा, ज्याला छोटी पाहिजे त्यांना छोटा दगड उचलला विठ्ठल बाबा, बरं का. छोटी बायको तर छोटा दगड उचलला, मोठी पाहिजे तर मोठा दगड उचलला. गेले देवाकडे घेऊन. प्रभू रामांचं स्वरूप पाहिलं. देवाला म्हणणार होते, देवा या दगडाला पाय लावा आणि आम्हाला बायका द्या, असं म्हणण्याकरता गेले होते. पण त्या देवासमोर गेले, देवाचं रूप पाहिलं. रूप सावणी सुकुमार, रूप सावणी सुकुमार. परमात्माचं स्वरूप किती गोड आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकणा. हे लोपनिया लोपनिया कस्तुरी मळवट चंदनाची. परमात्मा कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हसे बदर हसे, कमल नयन हसे बदर हसे. तुझी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हसे बदर हसे, कमल नयन हसे बदर हसे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे, कमल नयन हास्य वदन हासे. परमात्म्याचं स्वरूप कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे ते परमात्म्याचं रूप आहे. भागवताने वर्णन केलं किती सुंदर दिसतो परमात्मा. बरहा पीडम नटवर वपुः कर्ण योः कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंतीं च मालाम रंध्राण वेणुम मृधन सुदयाः पूरयन् गोपरुंदेर वृंदारण्यम सुपदरमणम प्राविशत गीत कीर्ती. इतकं सुंदर देवाचं स्वरूप पाहिलं. देवाला म्हणणार होते, देवा दगडाला पाय लावा आणि आम्हाला बायका द्या. देवाचं स्वरूप पाहिलं, भुलल्या गेले आणि देवाला म्हणे, देवा आम्हाला बायका करून घ्या. देवाने सांगितलं, एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी ही मर्यादा अवतारे म्हणले या जन्मात शक्य नाही, पुढच्या जन्मात शक्य करतो. म्हणून 1000 वर्ष तपश्चर्या करणार हे सगळे साधू, त्यांच्या दाढ्या त्या ठिकाणी जमीन टेकल्या असे साधू, त्या साधूंच्या भावनेचा विचार देवानी पुढच्या जन्मात तरी केला आणि त्याच गोपिकेच्या रूपाने तिथे वृंदावनात आल्या आणि परमात्मा हा कृष्ण रूपाने प्रभुरामांचा अवतार पुढचा झाला. मला वाटतं परमात्मा भावनेला भुलल्या गेलाय, म्हणून तर परमात्मा त्या ठिकाणी गोपिकांसोबत नृत्य करतोय ना, परमात्मा नाचतोय ना. भावना असेल तर परमात्मा काही करतो. मी सुरुवातीला बोलून गेलोय, परमात्मा कामं करतो. अरे नुसती कामं नाही, नीच कामं करतो. परमात्मा दूध पितो, परमात्मा हाताने खातो. हे सगळं होतंय कशाच्या जोरावर? फक्त आणि फक्त भावनेच्या जोरावर. तुम्ही रोज हरिपाठ गाताय माता मौल्यांनो. फक्त महत्वाचं प्रमाण एक सांगतो तुम्हाला, भाव बळे आकडे एरवी. शब्द फोड करा. तुमचा हरिपाठ पाठ आहे ना? कितवा अभंग आहे हा? कितवा? चौथाच ना? हा चौथा. भाव बळे आकडे एरवी नाकळे करतरी आवळे तैसा हरी पर्याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी. हा, त्याचं पहिलं चरण कसं आहे? भाव बळे आकळे. भाव बळाच्या भावाच्या बळावरती तो परमात्मा आकळतो. भाव बळे आकळे एरवी एरवी ना आकळे. एरवी मात्र तो ना आकळे. एरवी तो आकळला जात नाही, तर आकळतो कशाने? तर भावनेच्या जोरावर तो आकळतो. म्हणून परमार्थ करत असताना फक्त अंतःकरणातली भावना महत्वाची आहे. परमार्थ करत असताना देवावरचा विश्वास महत्वाचा आहे. आमच्या मनात जर असेल तर जगात देऊ नये, आम्ही जर लोक परमार्थ करतात म्हणून परमार्थ करत असूया तर किंमत नाही. आणि आजही आमच्या सनातन धर्मामध्ये 10% वर्ग असाचे महाराज दीपक भाऊ, असाच वर्ग 10% ज्यांना देव आजही मान्य नाहीये. पण हे बाकीचे लोक परमार्थ करतायत, बाकीचे लोक देवदेव करतायत म्हणून आपण देवदेव केला पाहिजे का? तर बाकीचे 90% लोक आपल्याला वेड्यात काढतील म्हणून ते 10% लोक परमार्थ करतायत. वास्तविक त्यांची भावना नाही. मी एक वाक्य बोलतो, देवावरती जर अविश्वास असेल आणि किती परमार्थ केला तर परमार्थ कामाचा नाही. आमच्या मनातली भावना महत्वाची आहे. देव नाही देव नाही म्हणून फायदा नाही. एक जणांनी 10 मिनिटं लेक्चर दिलं, शाळेमध्ये भाषण दिलं, देव नाही देव नाही देव नाही देव नाही. स्टेजच्या खाली आलं एक जण म्हणे, काय भारी बोलता तुम्ही. ती म्हणते देवाची कृपा. आता येड्यापण नाही का पक्का?
10 मिनिटं देऊ नये भाषण सांगतो आणि खाली येऊन म्हणतो देवाची कृपा. पक्का येण्याचा माल आहे. मला वाटतं देवावर आमची विश्वास त्या ठिकाणी महत्वाचा आहे. अंतकणातला परमात्मा भावना पाहतो म्हणून अंतरीशी घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. परमात्मा भावनेचा भोकेला आहे. तो परमात्मा जर आपण भावना दिली तर परमात्मा सोयरा सुद्धा होतो, सोयरा होतो. किती गरीब असू द्या, किती दिन असू द्या, कधी पाहत नाही देव सोयरा दिनाचा. आपल्या वैभवानं त्या ठिकाणी आपल्या वैभवानं तो जगाचा शृंगार करतो, किंबहुना ज्यांना भावना समर्पित केली त्याला शृंगार करतो. आणि परमात्मा एवढंच नाही तर परमात्मा भावनेच्या जोरावर आपल्यासोबत जीव सुद्धा लागतो. शेवटच्या चरणात महाराजांनी वर्णन मद मद निद पद
कोणी गायलं वरवंडीकर कोणी गायलं नाही मी गायला आता पण हे कोणी गायलं ओरिजिनल हा रावणानं त्याच्याकडे किती होतं 7 कोटी तरी सुद्धा तो महादेवाचं भजन करत होता आमचं येणं म्हणतो माझ्याकडे 50 शक्काळी नाही का हाणाला कार्यक्रम काय आम्ही कुठं संदर्भ लावतोय भजनाचा आणि परमार्थ संदर्भ आम्ही लावतोय कुठं आम्ही आमचा जो संदर्भ आहे ना तो प्रॉपर्टीमध्ये कधी परमार्थात मोजू नका परमार्थ आवडीचा विषय भावनेचा विषय आम्ही किती भावनेतून करतोय महत्वाचं आहे म्हणून भावना देवाला समर्पित करणं महत्वाचं आहे आणि संतांनी असंख्य अभंगामध्ये आम्हाला हीच मीमांसा दिली बाबारो परमार्थ करताय ना तर अंतकरणातून करा प्रेमातून करा प्रेम असेल अंतकरणातून जर परमार्थ आम्ही केला तर तो परमार्थ देवापर्यंत जाणार आहे तर म्हणजे आज वरवंडीमध्ये आनंद वाटतो याचा गोड परमार्थ छोटंसं गाव परमार्थ करणार आहे आणि आज गावागावातले सप्ते त्या ठिकाणी चालू राहिले पाहिजे गावागावातला परमार्थ हा रुजू झाला पाहिजे त्याचं कारण सांगू आमच्या येणाऱ्या पिढीला ही सगळे संस्कार महत्वाचे आज आमची पिढी घडते मी तुमचं फक्त 5 मिनिटं घेणार आहे 8:35-40 काहीतरी कार्यक्रम सुरू झालाय किती वाजले आता बापरे 11:45 वाजले ठीक आहे 5 मिनिटात करता सेवा समाप्त करणारे भैरवी आपण झाली असं सगळे धरूया 5 मिनिटात सेवा समाप्त करतो फक्त 5 मिनिटं मी महत्वाचं बोलतोय आज आमच्या येणाऱ्या पिढीला थोडा रिपीट कमी ठेवा येणाऱ्या पिढीला मला वाटतं हे सगळे संस्कार हे सगळे संस्कृत्या आम्ही आज आमच्या लेकरांना देणं गरजेचं आहे आज का सप्ताह करायचा का लाखो रुपयाचा खर्च आम्ही करतोय त्याचं कारण काय आहे तर येणारी पिढी आमची घडली पाहिजे येणाऱ्या पिढीला आमचे संस्कार कळले पाहिजे येणाऱ्या पिढीला आमच्या मंदिरातला देव कळला पाहिजे येणाऱ्या पिढीला आमचे ज्ञानोबा तुकोबा कळले पाहिजे येणाऱ्या पिढीला आमचे महापुरुष कळले पाहिजे येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजीराजे छत्रपती शंभूराजे स्वामी विवेकानंद अहिल्यादेवी होळकर झाशीची लक्ष्मीबाई ही सगळे महापुरुषांचे जीवनचरित्र समाजाला कळले पाहिजे येणाऱ्या पिढीला कळले पाहिजे ही भूमिका म्हणून आम्ही सगळा आज खर्च करतोय मला वाटतं आज आमच्या लेकरांच्या अंतकरणामध्ये या संतांविषयी देवाविषयी महापुरुषांविषयी प्रेम भावना आपण जोपासण्याची आज गरज आहे का सगळं करायचं एवढा खर्च का करायचं त्याचं कारण एवढंच आहे येणारी पिढी आमच्या परंपरेशी एकनिष्ठ राहिली पाहिजे कारण येणारा काळ फार त्या ठिकाणी म्हणजे बदलत चाललाय येणारा काळ बदलत चाललाय आमच्या परंपरेपासून आमच्या लेकरांना बाजूला काढण्याचं षडयंत्र देशात चाललेलं आहे ज्या ठिकाणी आपण मेजॉरिटी नाही आहोत तिथे बरं आहे आज भारत देशात मेजॉरिटी हिंदू सनातन्यांची जास्त आहे म्हणून बरं आहे दुसऱ्या धर्माची कंडिशन बघा अफगाणिस्तानची घटना वाचा ज्या ठिकाणी आपली मेजॉरिटी कमी आहे तिथे आजही आपला धर्म असुरक्षित आहे आपला धर्म जर सुरक्षित व्हावा असं वाटत असेल तर माझ्या तरुणांची त्या ठिकाणी पाठबळ एकी आणि इथे समर्पण महत्वाचं आहे जर ते समर्पण याच धर्मकार्यात दिसत असेल तर मला वाटतं आमचा धर्म सुरक्षित आणि सुरक्षितच असला पाहिजे ही आपली प्रत्येकाची जिम्मेदारी आहे ओबीसी एनटी फिंटी आपण आज वाटून घेतलं एकमेकाला एक वाक्य मी पुढे बोलतो खरं म्हणजे आपली भांडणं तणं आपण ठेवलेच पाहिजे नवल नाही भांडणं तणं गावात होतातच शक्काच नाही ती भांडणं काही बंद होणार नाहीये वादविवाद हा होतच राहणार आहे पण हा वादविवाद होत असताना सुद्धा मला वाटतं धर्मकार्य आपल्या गावात जर होत असेल तर त्या धर्मकार्याकरता भांडणं तणं बाजूला सरून आपण एकत्र आलो पाहिजे आणि ज्या दिवशी आपण भांडणं तणं बाजूला सरून एकत्र इथं येऊ ना तेव्हा आमचा धर्म सुरक्षित असेल नंतर आमचा धर्म संपत चाललाय आज आमच्या धर्माला त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी त्या आमच्या परंपरेला तरुणाईला कुठेतरी त्या विचारामध्ये कीड लागत चालली आहे परंपरेपासून आमची लेकरं विनोवत चालली आहे परंपरा आमच्या लेकरांना आवडेल त्याने एक वाक्य मी परत बोलेल आमच्या लेकरांना ज्ञानोबा तुकोबा देव छत्रपती शिवाजीराजे शंभूराजे कळले पाहिजे त्याची गरज आहे त्याची गरज आहे आज छावा दाखवण्याची गरजच आहे मी ते एक वाक्य पुढे बोलतो अरे आताच त्या ठिकाणी त्या आपण तो पिक्चर मागे रिलीज झाला 2 महिने 3 महिने खाली असं केलं त्यानं काय हा पुष्पा हा ते तरुण मंडळी पुष्पाने आता सांगितलं सचिन दादा काय मी झुकेगा नाही साला अरे झुकेगा नाही साला आता सांगतोय आताच आमच्या तरुणांना झुकेगा नाही साला रीज म्हणले आपण एक वाक्य बोलू का झुकेगा नाही साला हा ही जी वाक्य आहेत ना हे जे विचार आहेत ना माझ्या शंभूराजांनी धर्माकरता मेले पण झुकेगा नाही साला हे आम्हाला विचार पेरून गेले राजे माझे आज आमच्या लेकरांना ते शिकवा छावाचे काय दाखवताय महाराज छावाचे विचार तर आता त्या ठिकाणी त्या पुष्पाचे काय दाखवताय आज आमच्या छावाचे विचारायची आमच्या तरुणांना गरज आहे अरे सामान्य पायामध्ये काटा टोचला तर अरे बाप शब्द निघतोय महाराज तिथे काय त्रास झाला होता 40 दिवसापर्यंत आपण विचार करा छावा पाहिला आपण सगळ्यांनी अनेक वाक्य मी पुढे बोलेल आवर्जून छावामध्ये एवढी ताकद आहे छत्रपती शंभूराजांच्या विचारात एवढी ताकद आहे आज जी कबरीचा विषय निघतोय ना हा कशामुळे निघलाय त्याचं कारण काय आहे छावा पहिल्यामुळे परिवर्तन झाले आमचा धर्म एकनिष्ठ होतोय छावाने किती कोटी कमवल्याच्या पेक्षा किती जण बदलले किती परिवर्तित झाले हा महत्वाचा विषय आहे आज लोक म्हणतात छावाने 1000 कोटी कमवलं 800 कोटी कमवले अरे कमवले किती कमवायचे तर त्यानं छावा पिक्चरनं किती कमवले याच्यात नवल नाही छावानं किती जणांचे डोके त्या ठिकाणी परिवर्तित केले हा महत्वाचा विषय आहे आणि आमचा धर्माचा परिवर्तन विचाराचं प्रवाहीकरण झालेलं आहे छावाने झालंय दादा निवल नाही झालंय आम्हाला त्याची गरज आहे आज आमच्या लेकरांना ती विचार सांगण्याची गरज आहे तर म्हणजे धर्माकरता प्राण सोडणारा माझा राजा होऊन गेलाय त्याचे विचार आज आम्हाला नसात आमचे असले पाहिजे विचार असले पाहिजे धर्मासाठी एकनिष्ठ राहण्याची शिकवण आम्हाला धर्माने दिली एखादा राजा जर असता तर त्या ठिकाणी
धर्म परिवर्तित करून राज्य केलं असतं, पण धर्मासाठी प्राण सोडणारा शिकवण होती आऊसाहेबांची, शिकवण होती छत्रपती शिवरायांची. खरं म्हणजे काय म्हणतात ना, मौत भी डरती थी उससे, मौत भी डरती थी उससे, ऐसा खुद मौत का दावा था. मौत भी डरती थी उससे, ऐसा खुद मौत का दावा था. धरती को भी नाच था उस पे, ऐसा शेर शिवा का छावा था, ऐसा शेर शिवा का छावा था. खरं म्हणजे त्या शिवरायांच्या छत्रपती शंभूराजांच्या विचाराची आज आम्हाला गरज आहे. आम्ही दिलेच पाहिजे. आज नवल नाही, आज हा सगळा सप्ताह धर्मकार्य जे होतंय ना, ही आपण टिकून ठेवण्याची जिम्मेदारी मी अधिक वेळ घेत नाही. तरुण या ठिकाणी बहुसंख्येने आहेत. आपलं गाव छोटंसं आहे, पण गावाच्या तुलनेत फार गोड परमार्थ आपण करत आहात. माझ्या सगळ्या तरुणांना धन्यवाद देतो, सगळ्या भजनी मंडळाला धन्यवाद देतो. आमच्या सचिन दादांनी त्या ठिकाणी मागच्या वर्षी सेवा घेतली, यावर्षी सांगितलं म्हणे महाराज जेवायला बसलो मी, महाराज पुढच्या वर्षीचं निमंत्रण मला आताच द्यायचं. मला कीर्तन तर उद्या आता आजचं नाही म्हणे, कीर्तनाचा काही मतलब नाही म्हणे. गावातले कोणतरी त्यांना म्हणलं वाटतं पुढच्या वर्षी महाराज आम्हाला द्या. त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला नाही म्हणे, जोपर्यंत माझी इच्छा आहे वा संदीप महाराजचं कीर्तन तर मी घेणार आहे, तसं तुम्ही जरा होत असे विचारतो दोघं मिळून घ्या, तसं काही तुम्ही लोड घेऊ नका सचिन दादावर, काय तुम्हाला कीर्तनाला सांगतो. पण जरा असं तर तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे कुठेतरी. आदरणीय आपले परम मित्र आमचे आपल्या गावातलं वैभव सचिन दादा ढोले, महाराष्ट्रातलं त्या ठिकाणी नामवंत नाव आहे, त्यांचंही आवर्जून या सेवेकरता मला आवर्जून फोन आला. तुम्ही त्यांचं निमंत्रण माझ्यापर्यंत म्हणजे तुमचं निमंत्रण त्यांनी माझ्यापर्यंत दिलं. सचिन दादालाही माझं मनापासून धन्यवाद. सगळ्या त्या ठिकाणी परिवार त्यांच्यावरही प्रेम करतोय. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं कौतुक बरं का, आता महाराष्ट्रातलं नाव मोठं आहे. खरं म्हणजे गावातलं आहे म्हणून आपल्याला कळणार नाही, पण मोठं नाव आहे सचिन महाराजांचं खूप. महाराष्ट्राच्या संप्रदायामध्ये आजही त्या ठिकाणी टॉप 10च्या कीर्तनामध्ये सचिन महाराजांचा नंबर आहे. म्हणून आपल्या गावातलं वैभव कुठेतरी वरवंटी नावचं गाव फार महाराष्ट्रात गाजलंय, हाही त्या ठिकाणी आपल्याकरता स्वाभिमान आहे. झालेली सेवा समर्पित करतो. या ठिकाणी माझी सगळी गुणीजन गायक वादक मंडळी या ठिकाणी यांना धन्यवाद देतो. जर बोलता बोलता एखादा शब्द माझ्याकडून चुकीचा गेला असेल तर मी सगळ्यांची क्षमा व्यक्त करेल. आज खरे म्हणजे आमचे आदरणीय जीवलग मित्र अनिकेत दादा, कालच आमची भेट झाली तिकडे गेवरायला, आणि आवर्जून सांगितलं महाराज शूट करण्याकरता मी येतोय. आम्ही आवर्जून आबांना फोन केला, आणि त्यातल्यात आमच्या गवळी आप्पाचा साऊंड आहे म्हणल्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्ही बिलकुल या, कारण हा माणूस असा आहे दीपक दादा, साऊंड फुटला चालेल पण आवाज काही कमी करणार नाही भाऊ. बरोबर आहे काय, टाळी वाजत आला करता. आता काही सिस्टम वाले असे कंजूस करतात, बटन कमी बटन नुसतं म्हणलं की वाढा, ते असे बटन हात लावते, वाढणार तर नाही. त्यांना वाटतं पुढे तो काय, आता काल त्यांचे 2 साऊंड झाले वाटतं, झाले ना. माणूस दिलदार आहे, पण म्हणजे लहरी माणूस आहे, इथं आवडणारा माणूस आहे, संगीताचा आनंद घेणारा माणूस आहे. म्हणून साऊंड फुटला चालेल पण आवाज काही कमी होत नाही, सिट्टी मारेपर्यंत आवाज. असे आमचे गवळी आप्पा, त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण या ठिकाणी वरवंडीमध्ये अत्यंत गोड परमार्थ रुजू करतात, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या वाणीस विराम देतो. शिवम भवतु ओम शांती शांती. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनोदसे. पायाच्या प्रसादे काही बोर्ड विनोदे मद क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती नोही हा उपदेश तुमचे